आपकी अदालतमध्ये केंद्रीय मंत्री गिरिराज सिंग यांच्यावर आरोप आहे की हे मुसलमानांचे विरोधक आहे। गिरिराजजी, जम्मू काश्मीरमध्ये निवडणुका झाल्या आहेत, परंतु व्हॅलीमध्ये बीजेपीला एकही जागा नाही मिळाली। मुसलमानांनी वोट नाही दिले, तर सगळे लोक बोलतात की त्याचे कारण आहे की गिरिराज सिंग सारखे नेते प्रत्येक गोष्टीमध्ये हिंदू मुस्लिमांना लढवत असतात। मी तुम्हाला सांगू, तुम्ही सुरू केली आहे ही गोष्ट। काश्मीरची जी स्थिती होती, दगड फेकणाऱ्यांचा, आतंकवाद्यांचा होता बोलबाला, कोणी काश्मीरला जायला घाबरत होते। आज माननीय मोदीजी 370 धारा हटवल्यानंतर आज लाल चौकावर डंके की चोटवर हे मोदीजींच्या मुळेच होत आहे। मोदीजींच्या समजदारीने काश्मीरमध्ये शांती चैन विकास केला। आज खूप हॉटेल उघडलेत, खूप MOU झालेत, गावचा विकास झालाय। हो, आम्हाला आशा होती की नरेंद्र मोदीजींनी पत्थरबाजांना हटवले, शांती चैन आणली। काश्मीरच्या चेहऱ्याला जे मलिन केलं होतं काँग्रेसने दगड फेकणाऱ्यांना प्रोत्साहन देऊन फारुख अब्दुल्ला मुफ्तीच्या लोकांना त्यांना समाप्त केलं। आशा करत होतो की तिथल्या व्हॅलीचे लोक सुद्धा मुसलमानांना वोट देतील। आता त्यांना विचार करायचा आहे। ते म्हणतात की विकास झाला आहे, ते हे म्हणतात की आम्हाला इलाजासाठी पैसे मिळत आहेत, हॉस्पिटल सुधारले आहेत, रस्ते सुधारले आहेत, स्कूल आता उघडायला लागले आहेत, आता बंद होत नाही, दुकाने उघडतायत, त्यांचा व्यापार वाढतो आहे। परंतु ते मोदींना मत नाही देणार, कारण मोदीजींनी हे काही हिंदू राष्ट्र ना बनवून टाकावे। आता देशाच्या जनतेला बघायचं आहे की जे बोलताय की इतकी सुविधा घेत आहेत आणि तरी पण जर मोदीजींना समर्थन नाही करत, आज देशाचा माहोल खराब करण्याचं काम कोण करत आहे? ओवैसी सारखे लोक, राहुल गांधींसारखे लोक, मदनी सारखे लोक, हे एक माहोलला खराब करण्याचं काम केलं करत आहेत की तुम्ही करत आहात? तुम्ही बोलत आहात की 1947 मध्ये सगळ्या मुसलमानांना पाकिस्तानात पाठवून दिले असते तर आज देश चांगला असता। मी हे डंके की चोट पर सांगतो की 1947 मध्ये विभागणी झाली, धर्माच्या आधारावर झाली। रजतजी, तुम्ही हो किंवा नाही म्हणा, झाले ना? जेव्हा धर्माच्या आधारावर झाले तर पंडित नेहरू जर साऱ्या मुसलमानांना पाठवून दिलं असतं तर आज ना वक्फ बोर्डाचा जन्म झाला असता, ना ओवैसीचा जन्म झाला असता, ना बुरानवालाचा जन्म झाला असता। मरते कुठे? लेबनानमध्ये नसरुल्ला, आणि पोटामध्ये दुखतंय इथे दिल्लीमध्ये। का भाऊ? का भाऊ? तुम्ही मुंबईमध्ये काढत आहात जुलूस, इथल्या संविधानानुसार बघा ना, देशाचे आपले विदेश मंत्री काय बोलत आहेत ते बघा ना, की तुम्ही तुमचा संबंध जोडा नसरुल्लाशी, बसरुल्लाशी, तर तुम्ही जोडाल तर आम्हाला तर त्रास होईलच। जे लोक खातात इथलं आणि बोलतात दुसऱ्या जागेबद्दल, हे तर नाही चालणार, हे नाही चालणार। तुमच्या बोलण्यामध्ये, उत्तरांमध्ये मौलाना अरशद मर्दनी असे लोक म्हणतात की 20 कोटी मुसलमान आहेत, यांना कोणी घर वापसी नाही करू शकत। जर कोणी अशी गोष्ट बोलत आहे तर मूर्ख आहे। देशातला कोणता मुसलमानाने मला सांगून द्यावं की 47 पासून आतापर्यंत देशाच्या कोणत्याही गावामध्ये एखाद्या हिंदूने त्यांच्या ताजियावर एक दगड तरी फेकला असेल? आम्ही तर नाही फेकला, परंतु जेव्हा त्यांची संख्या 5% होती तर काकाचे चाचा बोलतात 10% होते तर हात असे करतात, आता 15% होते तर लव जिहाद करतात। हे आमची यात्रा निघते रामनवमीची, हनुमान जयंतीची, सरस्वती पूजेची, कावडची, तर हे म्हणतात आमच्या गल्लीमधून नाही जाऊ देणार। तेव्हा तर माझ्या मनामध्ये त्रास होईलच ना की 1947 मध्ये चालले गेले असते तर ही गल्ली एखाद्या हिंदू आणि मुसलमान मधील दरी नसती बनली, मी याचा विरोध केला असता। गिरिराजजी, या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या आहेत जेव्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान बनले।
अमित शहा होम मिनिस्टर बनले तेव्हा हे सारे भांडण सुरू झाले. नाही, मी देशाच्या समोर आपकी अदालत मध्ये तुम्हाला देखील म्हणतोय, इतिहासाचे पान पलटून बघा. जे लोक नरेंद्र मोदी अमित शहांना दोषी मानतात, 1926 मध्ये स्वामी श्रद्धानंद यांची हत्या यासाठी झाली की ते एक आर्य समाजी होते आणि घर वापसी करवत होते, यासाठी त्यांची हत्या केली गेली. मी पूर्ण गोष्ट सांगेन तर मोठे होऊन जाईल. जसपाल महाशय यांची हत्या झाली की रंगीला रसूल पुस्तक पहिले त्यांनी देवी देवतांच्या विरुद्ध लिहिले, आमच्या देवीला काय नाही बोलले, इंटरनेटवर बघा. आणि त्यानंतर कोणी विद्वानाने लिहिले रंगला रसूल, त्यांनी यशपाल महाशयने लिहिले प्रकाशकच्या रूपामध्ये. त्यांच्यावर केस झाली. केस मुसलमानाने केली आणि सुटका झाली तर त्यांची हत्या केली त्यांनी. आता सांगा, नरेंद्र मोदी 1926 मध्ये 1921 मध्ये जन्मले होते? जर जन्मलेच नव्हते तर काय ते गजवाय हिंदची मानसिकता, जिनांची मानसिकता 1905 पासून वाढते. आता भारतामध्ये काही मुसलमान राहिले यासाठी राहिले की आम्ही येणाऱ्या दिवसांमध्ये परत हिंदूंच्या विरोधात जाऊन भांडण करू. आज केरळमध्ये बघा, केरळमध्ये काय होत आहे. पूर्ण देशामध्ये आमचे कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये साहेब लव जिहाद हे एक योजनेच्या अंतर्गत चालले आहे. गजवाय हिंद तर आम्ही का नाही बोलणार की 1947 मध्ये सर्व लोकांना पाकिस्तानात पाठवून दिलं असतं तर आज आमच्या देशामध्ये या गोष्टी नसत्या झाल्या. गिरिराजजी, इतिहासातील गोष्ट ठीक आहे, परंतु हे पण सत्य आहे की मागच्या 10 वर्षात मॉब लिंचिंगच्या घटना वाढल्या आहेत, ज्यामध्ये मुसलमानांना मारले गेले आहे गो हत्येच्या नावाखाली. हे सत्य नाहीये. आपल्या प्रधानमंत्रीने तर कधी मॉब लॉन्चिंगचं समर्थन नाही केलं. परंतु हे पण सत्य आहे की विनाकारण कावडियांवर मारले गेले. आता हे कावड्यांवरती पुष्प जर योगीजी वर्षाव करताय तर काय कावड्यांवर हिंदुस्थानामध्ये नाही पुष्प वर्षाव करणार तर काय कावामध्ये टाकले जातील? तुम्हाला मी विचारतो, हे हिंदुस्थान आहे, सनातन्यांचा देश आहे. आता याशिवाय दुसरी भारताची काही ओळख आहे का? सनातनींवर फुलं टाकली तर कोणालाही आपत्ती नाहीये, परंतु मुसलमानांच्या घरावर बुलडोझर चालवले तर त्रास तर होईलच ना. जे जसे करतील तसे भरतील. आता योगीजींनी तर सांगितले आहे की आम्ही कोणालाच नाही सोडणार. आज बघा, सगळे राम राम, आता सगळं ठीक आहे. तुम्ही घाबरवतात लोकांना. घाबरवत नाहीये. योगीजी न्याय करत आहेत. नरसिंहनंदजींवर पण त्यांनी केस करवली, जेल गेले. ते हिंदू नेता, एक महंत आहेत, एक इंजिनियर आहेत. त्यांच्या मनात दुःख होते. आमच्या देवी देवतांना रोज शिव्या देत होते. तुम्ही सरतनसे जुदाचे नारे दिले आणि देशात तर एक माहोल क्रिएट केला. आता हे नाही चालणार, नाही चालणार. परंतु गिरिराजजी, 20 करोड पेक्षा जास्त मुस्लिम भाऊ बहीण या देशामध्ये आहेत. आम्ही त्यांना इथून काढू तर शकत नाही. त्यांच्या सोबत राहणे तर शिकावेच लागेल ना. भाऊ, सोबत काय म्हणून राहू? की आम्ही घाबरून राहू? आज 20 करोड आहेत, उद्या 30 करोड होतील. उद्या जबरदस्ती म्हणतील की मशीदमध्ये चला, परवा म्हणतील की गोमांस खा. तर मी काय करू? स्वतःला वाचवणार की नाही वाचवणार? आम्ही तर कोणाच्या धर्मामध्ये छेडछाड नाही केली. आव्हानासोबत बोललो की आम्ही कधी दगड नाही मारले. एखाद्या मुसलमानाने सांगून द्यावं. जेव्हा आम्ही नाही मारले तर आमच्या यात्रेवर का दगड फेकतात? तलवार का चालवतात? गोळी का चालवतात? जेव्हा चालवाल तर आम्हाला विचार करावा लागेल आमच्या पिढीसाठी की तुम्ही पण स्वतःची रक्षा तर आपण करावीच. तुम्ही पण कमी भडकावणाऱ्या गोष्टी नाही बोलत. तुम्ही बोलतात की जर या जागी कबरीसाठी 3 हात जमीन पाहिजे तर वंदे मात्र म्हणावे लागेल. तुम्ही तर माझे कुठून मी विचारतो, एक देशाचे नेते आहेत ज्यांचे नाव ओवेसी आहे. संसदेमध्ये राष्ट्रगान आणि राष्ट्रगीतच्या वेळी कधी नाही उभे राहत. जो माणूस वंदे मातरम चा सन्मान नाही करणार, काय देश सुद्धा त्याचा सन्मान करेल का?
मी तर आपकी अदालत मध्ये विचारतोय की वंदे मातरम म्हणजे भारत मातेला आम्ही प्रणाम करतो. हे मी काही अरे आम्ही तर स्मशान घाटावर, ज्या घाटावर माझे आजोबा जळाले, वडील जळाले, आम्ही पण तिथेच जळू. आम्ही कुठे घेऊन जातोय? ते लोक तर घेऊन जात असतात. 3-3.5 हात तर गाडण्यासाठी त्यांना जागा हवी असते, आम्हाला तर नको असते. ओवेसी साहेब बोलतात की मी छोट्याला थांबवून ठेवले आहे. त्यांचा छोटा भाऊ इतका खुंखार आहे, ते बोलले की जर मी कोणत्या दिवशी कमान छोट्याच्या हातात दिली तर सगळं बरोबर करून टाकेल. गैरसमजामध्ये नका राहू. देशामध्ये जेव्हा जेव्हा औरंगजेब कोणी बनायचा प्रयत्न केला आहे, महाराणा प्रतापने देखील जन्म घेतलाय. यासाठी असं कोणी घाबरवायचं नाही. जनतेमधून आपण 1-2 प्रश्न घेऊ शकतो. सनातन धर्माला खूप जास्त सपोर्ट करतात, त्याची गोष्ट करतात आणि जसे की डीएमके ते पार्टीचे लोक बोलतात की हे डेंग्यू करोनासारखाच आहे, हे व्हायरल आहे. मलेरिया आहे, असे संपून गेले पाहिजे. तर यावर तुम्ही काय रिॲक्ट कराल? मी त्यावेळी सुद्धा बोललो होतो की राहुल गांधीजी, जर तुमच्या सहयोगी पार्टी आहेत आणि ते सनातनला शिव्या देत असतील, त्यांचे वडील, त्यांच्या सर्व लोकांनी आता सुद्धा शिव्या दिल्या, तर आम्ही नाही सहन करू शकणार. देशाचा सनातन युवा आपले रक्षण करणं जाणतो. आम्ही सनातन कधीच दुसऱ्यावर प्रहार नाही करत. आम्ही तर म्हणतो की सर्वे भवंतु सुखिनः, सर्वे संतु निरामया. आम्ही तर वसुदैव कुटुंबकम म्हणतो. आम्ही खूप दिवस म्हणून घेतले ओम शांती शांती शांती. आता मी म्हणतो ओम क्रांती 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 क्रांती. माझा प्रश्न तुम्हाला हा आहे की मुस्लिम मुलं खूप पैदा करत आहेत, ते त्यांना अफोर्ड पण करू शकत आहेत, तर यामध्ये तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? त्यांचा प्रश्न हा आहे की सारखे सारखे हे बोलले जाते की जे आपले मुस्लिम परिवारातले लोक आहेत त्यांची मुलं खूप जास्त असतात, तर त्या विचारतायत जर ती जास्ती मुलं जन्माला घालत आहे, त्यांचे घर मोठे होत आहे, तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे यामध्ये? दुनियाचे केवळ आपण 4% पाणी आहे आणि 2.5% जमीन आहे, आणि प्रतिवर्ष आपण एक ऑस्ट्रेलिया पैदा करत आहोत. तर आम्हाला तर विचार करावा लागेल ना भाऊ, की देशामध्ये लोकांना खायला मिळावं, जागा मिळावी. डेन्सिटी बघा, अमेरिका आणि चायना होऊन आपले खूप जास्त आहे. तर आम्ही यासाठी बोलतो की त्यांची नीती ठीक नाहीये. ते बोलतात की अल्लाह तालाची देण आहे. अरे अल्लाह तालाची देण आहे तर आहे, जे येत आहे ते येऊ द्या आणि मग बोला गजवाए हिंद. मला भीती या गोष्टीची आहे. माझी मुसलमानांशी काहीच दुश्मनी नाही आहे, परंतु जे कट्टरपंथी मुसलमान आहेत, जे भारताच्या व्यवस्थेला गडबड करत आहेत, जे सामाजिक समरसतेला बिघडू इच्छित आहेत, मी आव्हानासोबत बोलतो की जिथे जिथे हिंदू 99% आहे, तिथला मुसलमान सुरक्षित आहे, आणि जिथे 40%, 50% आमची मुलगी सून बाहेर निघू नाही शकत, तुम्ही जाऊन माहिती काढा पूर्ण देशात. गिरिराजजी, तुम्ही म्हणताय की तुम्हाला मुसलमानांची दुश्मनी नाहीये, परंतु तुम्हाला मुसलमानबरोबर प्रेम देखील नाहीये. नाही, खूप प्रेम आहे. माझे तर आमचे शहनवाज हुसेन खूप चांगले मित्र आहेत. ज्यांच्यावर प्रेम आहे त्यांच्याबद्दल असे बोलताय, तर नावडत्यांना तुम्ही काय कराल? नावडत्यांसोबत टेट फॉर टॅट करेन, जशास तसे. अजून एक प्रश्न घेऊया. माझा तुम्हाला प्रश्न आहे की तुम्ही गजवाए हिंदची गोष्ट बोलत आहात, हे गजवाए हिंद आहे काय? हा, हे गजवाए हिंद आहे की 1947 मध्ये जिन्ना घेऊन चालले गेले भारताला गजवाए हिंद. हे भारताला आम्ही मुस्लिम राष्ट्र बनवू. जे आज तुम्ही बघत असाल की झारखंडमध्ये शुक्रवारी शाळांना सुट्टी द्यायला लागले. मीडियामध्ये तुम्ही बघितलं असेल, भारताच्या प्रत्येक शाळेमध्ये रविवारीच सुट्टी असते. हे गजवाए हिंद आणून, शरिया कायदा आणून इस्लामिक कायदा स्थापन करू बघताय. हेच गजवाए हिंद आहे. जे परत बोलतील आपल्या मुलांना आणि मुलींना, चला त्या मशिदीत चला. आम्हाला या गोष्टीची भीती आहे. मी निश्चित होऊन बोलतोय की आता वेळ आली आहे की पूर्ण देशातील हिंदू सनातनी एक होऊन जात पातच्या वर उठून जर एक नाही झाला
तर बटोगे तो कटोगे हा नारा योग्य नारा असेल. परंतु जो सनातन धर्म आहे तो तर सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याची गोष्ट करतो. मोदीजी पण बोलतात की सबका साथ सबका विकास. एक मी तुम्हाला अहिंसा परमो धर्म हा आपला आहे. मग बोलतात हिंसा जर धर्माची रक्षा करण्यासाठी हिंसा केली जाईल. आपल्या देवी देवतांच्या हातामध्ये शंख पण आहे आणि सुदर्शनही आहे. जर तलवारही आहे तर आशीर्वादाचे हे वचन पण आहे. तर आम्ही तर दोन्ही गोष्टींसाठी तयार राहतो, शस्त्र आणि अस्त्र, शास्त्र तिन्हीसाठी. यासाठी आपण नवरात्रीमध्ये, आता तर नवरात्रमध्ये खरोखरच एक दिवस तुमची मीडिया सुद्धा बोलत होती, एका बिहारच्या विधायकाने तलवारीची पूजा केली आईकडून, तर खूप त्यांची निंदा केली गेली. का आम्ही लोक आधीपासून करायचो की आम्ही नेहमी शस्त्राची पूजा करायचो आणि शास्त्राचीही पूजा करायचो. ही माझी परंपरा आहे आणि यासाठी आम्ही पूजा करणं सोडून दिलं. लोकांनीही आम्हाला घाबरणं सोडून दिलं. परंतु मी तर ओवेसी साहेबांची गोष्ट पण ऐकतो, मौलाना महमूद मद्दीची गोष्ट ऐकतो. ते बोलतात की हा जितका देश तुमचा आहे तेवढाच आमचा देखील आहे. जितका मोहन भागवतांचा आहे, गिरिराज सिंग यांचा आहे, तितकाच मदनीचा पण आहे, तितका ओवेसीचा पण आहे. नाही, आमच्यासाठी आज पाकिस्तान मध्ये हिंदू नाही वाचलेत. कुठे गेले? कोणी अश्रू नाही ढाळले, कोणी हो हल्ला नाही केला, कोणीही रोडवर प्रदर्शन नाही केलं. आज बांगलादेशमध्ये जी घटना घडली, हे हिंदुस्तान पाकिस्तान यासाठी जर त्यांना तिथे राहायचं होतं, जायचं होतं तर जायचं. इथे तर हिंदूंसाठी बनवला होता हा देश. आता ते बोलत आहेत की जितका तुमचा होता तितका आमचा आहे. हे तर त्यांनी विचार केला पाहिजे. मी हे नाही बोलत आहे की नाहीये, परंतु तुम्ही जर राहत असाल तर सामाजिक समरसता कराल की मला डोळे दाखवाल. माझ्या कावडवर जर दगड फेकाल आणि बोलाल की माझा अधिकार आहे, तर हे नाही चालणार. तर काय तुमच्या राज्यामध्ये मुसलमानांना घाबरून राहावे लागेल का? घाबरून नाही, एका एकोप्यानेच, खऱ्या एकोपाने. एकोप्यानेच. हे समाजवादी लोक बोलतात की गंगा जमुनाची संस्कृती आहे. मला लक्षात नाही येत आहे. आता गंगाजी पण माझी गंगा आहे, यमुना आई पण माझी, संस्कृती पण माझी. हे गंगा जमुना आमची संस्कृती आहे की कोणी आम्ही इराणहून आणि कुठून आणली आहे संस्कृती? तर मग हे गंगा जमुना संस्कृती दुसऱ्याला शिकायची आहे की आम्हाला शिकायची आहे? मी हेच तर विचारतो. परंतु तुम्ही तर म्हणता की हे औरंगजेबची औलाद आहे, बाबरची औलाद आहे. भारतामध्ये जितके लोक आहेत, कोणत्या पण धर्माचे, मुसलमान असो की हिंदू, सगळे एकाच वंशजाचे आहेत. मुघल आक्रमणकारी होते. मुघलांची पूजा आम्ही नाही करू शकत. मुघलांना आम्ही सन्मानाच्या नजरेने नाही बघू शकत. ते 700 वर्ष केवळ हे लोक म्हणतात, तेव्हा मला अब का नाही त्रास होणार की 800 वर्षांपर्यंत आम्ही राज्य केलं आहे, येणाऱ्या दिवसांमध्येही आम्ही राज्य करू. हा 800 वर्षांचा इतिहास भारताचा नाहीये, भारताचा 5000 वर्षांचा इतिहास आहे. भारताच्या सनातनींनी या देशावर राज्य केलंय. बघा, तुम्ही अशा गोष्टी बोलत आहात तेव्हाच मग जे मुस्लिम नेते आहेत, मौलवी यांना संधी मिळते, मग मुसलमान एक सोबत वोट देतात बीजेपीच्या विरुद्ध. आम्ही तर त्यांची आरती पण करतो, तरी पण वोट मला नाही देत. मला आज काश्मीरची गोष्ट तुम्ही बोलले, मी आधी बोललो, मोदीजींनी काही काटकसर सोडली काश्मीरच्या विकासासाठी, परंतु बीजेपीला वोट का नाही दिले? कारण की तुम्हाला त्यांचं मन जिंकावं लागेल. कसे हृदय जिंकावे सांगून द्या ना मला. मी छाती फाडून हनुमानजींसारखं दाखवू? मी कोणाला आपल्या कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये कोणाला शिवी नाही दिली तरीही आम्हाला वोट नाही, तेव्हा तर आम्ही म्हणूच ना. आता जम्मू काश्मीरमध्ये फारुख अब्दुल्ला साहेबांच्या पार्टीचं सरकार बनेल आणि उमर अब्दुल्ला मुख्यमंत्री बनतील आणि त्यांनी लोकांना वचन दिले आहे की आर्टिकल 370ला परत घेऊन येतील. राहुल गांधी आणि फारुख अब्दुल्ला ओरडून ओरडून घोडे नमाज पठून घेतील तरी
370 परत नाही येणार आहे.